माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तर आपण इयत्ता 9वीचा गणित भाग 2चा दुसरा धडा स्टार्ट केलेला आहे. धड्याचं नाव आहे समांतर रेषा, पॅरलल लाईन. आणि धडा काही जास्त मोठा नाही आहे, त्याच्यात दोनच प्रॅक्टिस सेट आहे. प्रॅक्टिस सेट 2.1 आणि प्रॅक्टिस सेट 2.2. त्यातला प्रॅक्टिस सेट 2.1 आपला झालेला आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 2.2 सुरू करतोय. पण त्याच्यासाठी पण त्याची तयारी म्हणून अगोदर मी काही व्हिडिओज पाठवलेले आहे, ते तुम्हाला बघावं लागेल चांगले. ते जर तुम्हाला कळाले तर मग हा प्रॅक्टिस सेट नक्की कळेल तुम्हाला. ओके बाळांनो, तर सगळे व्हिडिओ नीट बघा. प्रॅक्टिस सेट 2.1 आणि 2.2 एक्झॅक्ट एकमेकांच्या अपोजिट आहे. 2.1 मध्ये ते समांतर रेषा द्यायचे आणि मग गणित करायला लावायचे. आता ते बाकीची माहिती देत आहे आणि दोन रेषा समांतर दाखवायला लावताय. कालचा व्हिडिओ मी याच्यावरतीच बनवलेला होता, जो तुम्ही नीट बघा. तो तुम्ही जर बघितला तर तुम्हाला हे कळून जाईल की दोन रेषा समांतर कधी असतात. त्याच्या 3 कंडिशन्स आहेत, त्याच्या 3 टेस्ट आहेत, त्याच्या 3 कसोट्या आहेत. पहिली कसोटी संगत कोण कसोटी, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. ती काय सांगते, संगत कोण एकरूप असेल तर रेषा समांतर असतात. व्युत्क्रम कोण कसोटी, व्युत्क्रम कोण एकरूप असेल तर रेषा समांतर असतात. आंतरकोन कसोटी, आंतरकोन पूरक असेल, आंतरकोणांची बेरीज 180 असेल तर रेषा समांतर असतात. म्हणजे 3 टेस्ट शिकलो आपण. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट काय सांगते, इफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट लाईन्स आर पॅरलल. अल्टरनेट अँगल टेस्ट काय सांगते, इफ अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट लाईन्स आर पॅरलल. आणि इंटिरियर अँगल टेस्ट काय सांगते, इफ इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी देन ऑल्सो लाईन्स आर पॅरलल. 3 गोष्टीनुसार तुम्ही दोन रेषा समांतर दाखवू शकता. आता इथं हा प्रश्न कसा आहे बघा, मी हे 3 प्रश्न लिहिलेले आहेत. या प्रॅक्टिस सेट मध्ये सगळे 6 प्रश्न आहे, तर 3 मी हे लिहिलेले, हेच मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे. थोडे नावं बदलू. ओके बाळांनो, तर आता प्रश्न असा आहे की जर y कोण 108 चा आहे आणि x कोण 71 चा आहे, तर सांगा तुम्ही या दोन रेषा समांतर आहे का. आर दॅट लाईन्स पॅरलल. आहे का म्हटल्यावर असू पण शकतात, नसू पण शकतात. आता साहजिकच ज्यावेळेस दोन इंटिरियर अँगल दिलेले त्यावेळेस त्यांची बेरीज करून बघावी लागते आपल्याला. तर करून बघू आपण यांची बेरीज. तर कोण x प्लस कोण y ची जर बेरीज केली तर कोण x तुमचा 71 आहे आणि हा तुमचा 108 आहे. जर यांची बेरीज केली ना तुम्ही तर ती बनती आहे 179. 80 नाही बनत आहे, 180 बेरीज पाहिजे. जर 180 असती तर आपण ह्या दोन रेषा पॅरलल म्हटलो असतो, पण 179 बेरीज झाली ना. म्हणून तुम्ही सांगा रेषा n ह्या काही पॅरलल नाहीये, पॅरलल नाहीये. लाईन m इज नॉट पॅरलल लाईन n. पॅरलल नॉट पॅरललचं चिन्ह आहे, पॅरलल असं असतं. नॉट पॅरलल म्हटलं की त्याच्यावर तिरपी रेष येते. जेव्हा बेरीज 180 तेव्हा ती पॅरलल. मागच्या व्हिडिओत शिकलोच आहे आपण ऑलरेडी. समजतं तुम्हाला हा प्रश्न. आणि याला कारण द्यावं लागतं आंतरकोन कसोटी. आंतरकोन कसोटी, इंग्लिश इंटिरियर अँगल टेस्ट. समजते का तुम्हाला कसं करायचंय, लक्षात येते का बांधू. एकदम इझी बांधू. जर या दोन कोणांची बेरीज 180 येऊ शकली असती तर हे समांतर रेषा म्हणावे लागले असते. ओके, हे पण देईल मी तुम्हाला होमवर्कला. आणि हा दुसरा प्रश्न. आता बोलता की ए आणि बी एकरूप आहे, तर तुम्ही ह्या रेषा समांतर आहे हे सिद्ध करा, डायरेक्ट सिद्ध करा. ह्या दोन लाईन पॅरलल आहे, लाईन एल आणि लाईन एम. पण हे पॅरलल होऊ शकतात, पण कधी कोणते तरी कोण एकरूप लागेल ना. आयदर करस्पॉन्डिंग, आयदर अल्टरनेट, नाही तर इंटेरियर सप्लिमेंटरी लागतील. पण हे दोन कोण जे दिलेले आहेत त्यांनी त्यांचा एकमेकांशी काहीच संबंध नाही. मी काय करतोय आता या गणितामध्ये तुम्ही बघा, मी बळजबरी बीचा विरुद्ध कोण यम पकडणार, बीचा विरुद्ध कोण काय पकडणार मी यम. त्यांना सांगणार तसं की कोण बीचा विरुद्ध कोण एम घेतला. अँगल एम इज अपोजिट अँगल ऑफ अँगल बी टेकन. कसं सेंटेन्स लिहा, जसं वाटेल तसं लिहा तुम्ही. म्हणजे आपण काय केलं, एम हा बीचा अपोजिट अँगल घेतलेला आहे. खरं तर मला ए आणि बी एकरूप आहे, पण ते काही कामाचे नाही, कारण त्यांच्या दोघांचं एकमेकांशी काहीच नातं नाही. आता मी काय करतो तुम्ही बघा. आता मी बीचा विरुद्ध कोण कोणता घेतला, यम. विरुद्ध कोणता मी काही पण घेऊ शकतो. आणि आता मला माहिती आहे, काय माहिती आहे की ए आणि बी एकरूप आहे. ए आणि बी काय आहे, एकरूप आहे. कारण काय आहे ते पक्ष, गिवन म्हणतात त्याला, गिवन.
गिवन नुसार ते दोन कोण एकरूप आहे, म्हणून याला समीकरण नंबर 1 म्हणा. पण आता तुमच्या माहितीस्तव जसा ए हा बी ला एकरूप आहे ना, तसा हा ए एम ला पण एकरूप आहे ना. ए कुणाला एकरूप आहे? बी ला, लक्षात घ्या. आणि हा एम पण कुणाला एकरूप आहे? बी ला. एम कुणाला एकरूप आहे? बी ला. म्हणून तुम्ही म्हणा एम एकरूप कुणाला आहे? बी ला. तुम्ही ए एम ला एकरूप म्हणू शकत नाही बाळा. सर संगत कोण एकरूप तुम्ही घेऊ शकत नाही. ते कधी घेता येतात? जेव्हा ह्या लाईन पॅरलल असतात तेव्हा. लाईन पॅरलल असेल तर हे दोन कोण एकरूप होऊन जातात, कारण त्यांना करस्पॉन्डिंग अँगल म्हणतात. पण ह्या लाईन पॅरलल नाही आता, आपल्याला त्या पॅरलल दाखवायच्या आहेत. म्हणून मी यांना बळजबरी एकरूप म्हणू शकत नाही. मी त्यांना एकरूप आणून दाखवतो. कसं आणून दाखवलं? ए एकरूप बी त्यांनी स्वतः दिलेलं आहे, आणि मला माहिती की एम सुद्धा बी ला एकरूप आहे, कारण विरुद्ध कोण, अपोजिट अँगल्स. सेम गणित मी तुमच्याकडून काल पण करून घेतलं, अपोजिट अँगल्स. ओके, अपोजिट अँगल्स. आणि मग फ्रॉम इक्वेशन 1 2 याला 2 नंबर द्या, आणि फ्रॉम इक्वेशन 1 2 चेक करा. तर तुमच्या लक्षात येईल बघा इक्वेशन 1 आणि 2 वरून की बी सारखा आहे, याचा अर्थ ए आणि एम पण कसा आहे? सारखा. म्हणजे ए कोण कुणाशी एकरूप आहे? एम शी. कारण ए पण बी लाच एकरूप आहे आणि एम पण बी लाच एकरूप आहे, याचा अर्थ ए आणि एम एकरूप आहे, कारण राईट साइड सारखी तर लेफ्ट साइड सारखी. आणि जर ए कोण एम ला एकरूप झाला तर हे संगत कोण एकरूप झाले? संगत कोण एकरूप झाले म्हटलं या रेषा तुम्ही समांतर म्हणू शकता. म्हणून रेषा एल समांतर आहे रेषा एम, कारण संगत कोण बसवतो. इन इंग्लिश लाईन एल पॅरलल टू लाईन एम, कारण करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. हे बघा बाळांनो, हे तुम्ही कोण एकरूप घेऊ शकत नाही, ते एकरूप आणून दाखवावे लागेल तुम्हाला. कारण हे संगत कोण एकरूप असते की ह्या रेषा कशा असतात? समांतर. आणि रेषा समांतर असतात ते डायरेक्ट एकरूप असतातच मग. पण इथं रेषा समांतर नाहीये, दाखवायचे आहे, सिद्ध करायचे आहे. म्हणून किती लॉजिक लावावं लागलं की त्यांनी हा ए बी ला एकरूप दिलेला होता, मान्य. मग आपण बळजबरी इथे एक अपोजिट अँगल घेऊन टाकला बीचा. आपल्याला माहिती आहे ए जसा बी ला एकरूप आहे तसा एम पण बी ला एकरूप आहे, म्हणून ए आणि एम एकमेकांना एकरूप होऊन गेले आणि आपलं गणित संपलं. ओके बाळांनो, बघा तुम्ही हे गणित नीट समजून घ्या. हे मी कालच्या व्हिडिओत पण तुम्हाला करून दाखवलं होतं आणि होमवर्कला पण एक दिलेलं. आता इथं तुम्हाला प्रश्न असा आहे की हा ए कोण बी ला एकरूप आहे, मान्य आहे. एक्स कोण वाय ला एकरूप आहे, मान्य आहे. तर तुम्ही रेषा एल एन ला समांतर दाखवा. ही एल एन ला समांतर दाखवा. एल आणि एन एकमेकांना समांतर दाखवायचे आहे, पण मध्ये घुसडलेली एम. तर आपण कसं करतो बघा, आता एकदम इझी बघा. हे पहिलं सात पक्ष वापरू आपण. हे जर नंतरचे जे विधान असतात तर त्यांना पक्ष म्हणतात, गिवन म्हणतात त्यांना. मग कोण ए एकरूप कोण बी आहे बघा, दिलेले त्यांनी स्वतः, पक्ष म्हणतात त्याला, गिवन म्हणतात त्याला. ओके, ते एकरूप दिलेले त्यांनी. जर हा ए कोण एकरूप बी ला असेल तर हे संगत कोण एकरूप झाले बघा हे दोघं. आणि म्हणून या दोन कोणांच्या संबंधित असलेल्या ह्या ज्या रेषा त्या एकमेकींना कशा म्हणतात? समांतर. म्हणून तुम्ही म्हणू शकता की रेषा एल समांतर आहे रेषा एम ला, कारण संगत कोण बसवतो. याला समीकरण नंबर 1 म्हणा. याला समीकरण नंबर 1 संगत कोण बसवतो, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. ओके, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. नाही कळते का तुम्हाला? हे बघा, ए कोण कुणाला एकरूप आहे? बी ला. ए कोण बी ला एकरूप आहे, याचा अर्थ संगत कोण एकरूप आहे, आणि संगत कोण एकरूप आहे म्हणून या रेषा समांतर. रेषा एल आणि रेषा एम एकमेकांना समांतर आहे. इक्वेशन नंबर 1. आता बोलता की एक्स एकरूप वाय ला आहे. कोण एक्स एकरूप कुणाला आहे? वाय ला. ओके, हे पण तुमचं काय आहे? पक्ष, गिवन आहे, हे त्यांनी तुम्हाला दिलेले आहे. आता तुम्ही जर बघितलं ना, आता हा एक्स एकरूप वाय ला, याचा अर्थ हे व्युत्क्रम कोण एकरूप झाले बघा, क्रॉस, इकडचा आणि तिकडचा. आणि ह्या दोन रेषांच्या मध्ये ही छेदिका आहे, आणि हा एक्स आणि वाय एकरूप आहे, आणि ह्या दोन रेषांचं नाव एम एल आहे. मग हे दोन कोण एकरूप, ह्या दोन रेषा कशा होतील? समांतर. म्हणून तुम्हाला म्हणावं लागेल की रेषा एम समांतर आहे कुणाला? रेषा एन ला, कारण याचं व्युत्क्रम कोण कसोटी, व्युत्क्रम कोण कसोटी, अल्टरनेट अँगल टेस्ट. याला तुम्ही इक्वेशन नंबर 2 म्हणा. लक्षात येते का तुम्हाला? समजून घ्या तुम्ही.
यल रेषा पण यमला समांतर आहे आणि यम रेषा यनला समांतर आहे. पहिली दुसरीला समांतर आहे, दुसरी तिसरीला समांतर आहे. याचा अर्थ पहिली तिसरी पण एकमेकींना काय असतात समांतर, आणि ही हिला समांतर आहे आणि ही हिला समांतर आहे. याचा अर्थ सगळ्याच एकमेकींना समांतर आहे. म्हणून तुम्ही म्हणू शकता रेषा यल समांतर आहे रेषा यन. समीकरण 1 व 2 वरून फ्रॉम इक्वेशन 1 जागा पण संपली माझ्याकडची. आता कुठं काय लिहितोय समजून घ्या. ही वरची ओळीची रेषा ही जरा नीट बघा. इक्वेशन 2 तिकडं घ्या, एकदम सोपं आहे. ह्या दोन ओळी आणि मग ही तिसरी ओळ. आणि हेच मला काय करायचं होतं, सिद्ध करायचं होतं. रेषेला इंग्लिशमध्ये लाईन म्हणतात, विसरू नका. रेषेला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, लाईन. प्रूव्ड, सिद्ध झाले. ओके, परत बघा तुम्ही कसं सिद्ध केलं मी. एकदम इझी आहे. हे दोन कोण एकरूप आहे, त्यांनी दिलेले पुन्हा ह्या रेषा समांतर यल आणि यम. हे झालं माझं इक्वेशन नंबर 1. ओके, मग हे दोन कोण एकरूप दिलेले एक्स वाय दिसतंय तुम्हाला. हे एक्स वाय एकरूप आहे. ह्या रेषांची नावं यम एन. ही मधली रेष बघू नका आता, हे दोघं बघा फक्त, एक्स वाय आणि यम एन. तर एक्स वाय एकरूप आहे म्हणजे अल्टरनेट अँगल एकरूप आहे, कॉन्ग्रंट आहे म्हणजे हे यम एन पण एकमेकींना कशा आहे, समांतर. तर याचा अर्थ असा आहे की यल यमला समांतर आहे आणि यम कुणाला समांतर आहे, यनला. म्हणजे ही पहिली दुसरीला, दुसरी तिसरीला. याचा अर्थ पहिली पण तिसरीला कशी असणार, समांतर. झालं काम माझं. प्रूव्ड. वेगळे गणित आहे ना, पण या गणिताच्या बाबतीत मी तुम्हाला एकच विनंती करेल बाळांनो, की या प्रॅक्टिस सेटमध्ये सगळे जे 6 गणित आहे ना, तेवढेच तुम्हाला आले तरी झालं काम. तेवढेच तुम्हाला येऊ द्या फक्त. त्याच्यापेक्षा जास्त काही वेगळं तुम्हाला येण्याची आवश्यकता नाहीये. ते 6 गणित आले, इट्स ओके, डन. ओके, तर हेच गणित मी तुम्हाला होमवर्कला देतो, आकडे बदलून देतो थोडेसे. ओके बाळांनो. ओके बाळांनो, तर हेच 3 गणित मी तुम्हाला होमवर्कला देतोय. हेच 3 गणित तुम्ही नीट बघा. तर तुम्ही जर बघितलं ना, तो वाय मी 113 दिलाय, एक्स मी 67 दिलाय, आणि तुम्हाला विचारतोय की ह्या 2 लाईन पॅरलल आहे. आता ह्या 2 लाईन पॅरलल असण्याच्या 3 तुमच्याकडे कंडिशन्स आहे. एक तर अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट पाहिजे, नाहीतर करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट पाहिजे, नाहीतर इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी पाहिजे. इन मराठी संगत कोण एकरूप पाहिजे, विक्रम कोण एकरूप पाहिजे, किंवा अंतरकोण पूरक पाहिजे. तर हे अंतरकोण आहे. मग हे पूरक पाहिजे म्हणजे काय, यांची बेरीज 180 आली पाहिजे. ती चेक करून बघा आणि झालं काम. ओके, आता इकडे बघा दुसरं. याला मी एक्स नाव दिलं, याला वाय नाव दिलं. तुम्हाला सांगितलं की हा एक्स आणि वाय एकमेकांना कसे एकरूप. हे दोघं आहे सारखे, पण हे दोघं ना संगत कोण आहे ना, विक्रम कोण आहे ना, आंतर कोण आहे. ते कोणतेच कोण नाही एकमेकांचे. आणि तरी तुम्हाला ह्या 2 रेषा समांतर करायच्या आहे. म्हटल्यावर तुम्ही कसं करणार, अगोदरचं दुसरं गणित तुम्हाला करून दाखवलं, त्याच्या मदतीने हे सोडवा. अगोदरचं मी तिसरं गणित करून दाखवलं तुम्हाला, त्याच्या मदतीने हे सोडवा. की हा एक्स वायला कॉन्ग्रंट आहे, यम एनला कॉन्ग्रंट आहे. तर तुम्ही ही ए रेषा सी ला समांतर दाखवा. ही उभी ए रेषा उभ्या सी ला समांतर दाखवा. बघा, ट्राय करा तुम्ही. हे जमतं का बघा तुम्हाला. एकदम इझी बाळांनो. तर आता या प्रॅक्टिस सेटमध्ये सगळे 6 गणित होते बाळांनो. देर आर 6 सम्स. तर त्यातले मी 3च आज घेतोय या पार्ट 1 मध्ये. पार्ट 2 मध्ये आपण राहिलेले 3 घेऊ, म्हणजे हा प्रॅक्टिस सेट आपला संपून जाईल. हां, सगळे गणित आज घेत नाहीये, 3च घेतो, 3 नंतर घेतो. आणि हे 3 गणित मी तुम्हाला होमवर्कला दिलेले, हे तुम्ही नीट करून दाखवा मला. ओके बाळांनो, थांबूया आपण इथं. ओके.